Yes, good morning to all of you. Myself, Mahesh Jagdish Pingle, lecturer Electronics Engineering, Government Polytechnic Ambad. So, dear students, today we are beginning the new topic related with your audio engineering, and we are going to discuss the component microphone. आज आपण ऑडिओ इंजिनिअरिंगमधला किंवा साऊंड इंजिनिअरिंगमधला नवीन एक टॉपिक शिकायला घेणार आहोत आणि ह्या टॉपिकमध्ये आपण मायक्रोफोन या कंपोनंटचा अभ्यास करणार आहोत. आता मायक्रोफोनच्या बाबतीत सांगायचं झालं तर मायक्रोफोन हे सगळ्यांनी बघितलेले आहेत. कुठलं गॅदरिंग असेल किंवा एखादं फंक्शन असेल किंवा एखादी सभा असेल तिथं PA सिस्टीम वापरली जाते आणि त्या PA सिस्टीममध्ये तो जो वक्ता आहे किंवा जो गायक आहे त्या माईक हातात धरून काहीतरी गाणं म्हणत असतो, भाषण देत असतो. तो हातात घेतलेला जो काही माईक आहे हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. माईक हे नाव ॲक्च्युअल त्याचं फुल नेम आहे मायक्रोफोन. MICROPHONES मायक्रोफोन्स, त्यालाच शॉर्टमध्ये म्हणलं जातं माईक. आता ह्या माईकचं नेमकं फंक्शन काय आहे बघा. ह्या माईकचं फंक्शन असं आहे की हा माईक साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकलमध्ये करतो. आता कशासाठी गरज भासली आपल्याला साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी? कारण जेव्हा कधी आपण एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतो तेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये फ्लो होणारी एनर्जी जी असते ती असते इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यामुळं तुमच्या आवाजामधले जे काही कॉम्प्रेशन्स, रेअर फ्रॅक्शन्स जे आहेत, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले, ते डायरेक्टली आपण ॲम्प्लिफाय करू शकत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची प्रोसेसिंग इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटनं आपण करू शकत नाही. जर आपल्याला तो आवाज प्रोसेस करायचा असेल, म्हणजे त्याची क्वालिटी वाढवायची असेल, त्याच्यावर मॉड्युलेशन करता यायला पाहिजे किंवा त्याच्यावर ॲम्प्लिफिकेशन करता यायला पाहिजे, तर पहिल्यांदा हा साऊंड किंवा जो काही साऊंड एनर्जी आहे किंवा जो आवाज आहे तो आधी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागतो. तरच त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं प्रोसेसिंग आपण इन्स्ट्रुमेंटमध्ये करू शकतो. जसं की PA सिस्टीममध्ये प्रोसेसिंग करू शकतो किंवा अजून मॉड्युलेशन करण्यासाठी मॉड्युलेटर वापरू शकतो. म्हणजे काय, जर आपल्याला त्या आवाजावर प्रोसेसिंग करायची असेल तर तो आवाज आणि ती ही प्रोसेसिंग इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटनं करायची असेल तर पहिल्यांदा तो आवाज आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यात अपेक्षित आहे. म्हणून मायक्रोफोन असा कंपोनंट आहे की जो साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. त्याच्यामुळं मायक्रोफोनची डेफिनेशन लिहित असताना आपण असं म्हणतो, मायक्रोफोन इज ए ट्रान्सड्यूसर, साऊंड प्रेशर ट्रान्सड्यूसर which converts sound energy into the equivalent electrical energy. म्हणजे तो असा ट्रान्सड्यूसर आहे जो आवाजाचं कन्व्हर्जन किंवा साऊंड प्रेशरचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. मी रिपीट करतो डेफिनेशन. मायक्रोफोन इज ए ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स साऊंड एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. नाव whatever the output of the microphone, it is always current. त्याच्यामुळं मायक्रोफोनमधून जो इलेक्ट्रिकलमध्ये आपल्याला सिग्नल मिळालेला असतो तो नेहमी करंटच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे आपण बघतो की तो मायक्रोफोन एका केबलला जोडलेला असतो आणि त्या केबलमधून तो करंट फ्लो होऊन परत त्या PA सिस्टीमला दिला असतो आणि तिथून मग त्याचा ॲम्प्लिफिकेशनची प्रोसेस होते. म्हणजे काय, मायक्रोफोनचं आउटपुट हे नेहमी करंट असतं, बरोबर. म्हणजे त्याच्यामधून मायक्रोफोन करंट तयार करतो आणि तयार झालेला जो काही करंट आहे तो करंट त्या केबलमधून किंवा त्या कंडक्टरमधून आपण पुढे पास करत असतो, राईट. नाऊ दिस मॅग्निट्यूड ऑफ द करंट इज प्रपोर्शनल टू द लाऊडनेस ऑफ द साऊंड. म्हणजे आवाजाचं कमी जास्तपणा जो आहे, त्याचं लाऊडनेस किंवा स्मूथनेस जो आहे हा त्या करंटवर डिपेंड असतो, असं ह्यांचं म्हणणं आहे. आता मायक्रोफोनच्या बाबतीत सांगितलं जातं की प्रत्येक मायक्रोफोनला एक डायफ्रागम असतो. आता डायफ्रागमचा अर्थ काय, पडदा, बरोबर. पुढं जेव्हा आपण ॲक्च्युअल मायक्रोफोनच्या डायग्राम बघू तेव्हा त्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईलच की तो प्रत्येक मायक्रोफोन जो आहे त्याला काहीतरी डायफ्रॅगम आहे, एक पडदा आहे आणि त्या पडद्यावर त्या साऊंड एनर्जी इन्सिडंट होत असतात. मग ह्या पडद्यामध्ये जे काही व्हायब्रेशन्स होतात त्या व्हायब्रेशननुसार इलेक्ट्रिकल करंट हा तयार होत असतो. त्याच्यामुळं
डायफ्रॅगम हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मायक्रोफोनच्या बाबतीत. जर डायफ्रॅगम नसेल तर ॲटोमॅटिकली कुठलेही व्हायब्रेशन्स तयार होणार नाहीत त्या मायक्रोफोनमध्ये, आणि त्या व्हायब्रेशनमुळं चेंज इन करंट, जो बदलणारा करंट पाहिजे तो तयार होणार नाही. आता सपोज माझ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ज्या पद्धतीनं असेल किंवा ज्या पद्धतीनं कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स तयार होत असतील त्याच्यानुसार तो पडदासुद्धा टू अँड फ्रो मूव्ह होत असतो, तो डायफ्रॅगम टू अँड फ्रो मूव्ह होत असतो, आणि त्याच्या त्या मूवमेंटवर आपण काहीतरी इलेक्ट्रिक कंपोनंट्स तिथे अटॅच केलेले की जे कन्व्हर्जन करतात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. कसं होणार आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल जेव्हा आपण प्रत्यक्ष एक एक मायक्रोफोन शिकू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की प्रत्येक मायक्रोफोनमध्ये डायफ्रॅगम हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्या डायफ्रॅगमला दुसरं नाव आहे मूव्हिंग सरफेस. त्या मूव्हिंग सरफेसवर किंवा डायफ्रॅगमवर ही जे काही साऊंड एनर्जी आहे ती इन्सिडंट होत असते. आता तुम्ही थोडंसं इमॅजिन करा की एखादा गायक सपोज गाणं म्हणतोय आणि गाणं म्हणत असताना त्याच्या हातामध्ये तो मायक्रोफोन आहे किंवा माईक आहे. तो गाणं म्हणत असताना त्याच्या तोंडामधून जे काही आवाज बाहेर पडला त्या आवाजाचे कंपनं हवेमध्ये तयार झाले, म्हणजे कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स तयार झाले. ते कॉम्प्रेशन्स अँड रेअर फ्रॅक्शन्स हवेमधून मूव्ह होत त्या मायक्रोफोनवर इन्सिडंट होतात. आता मायक्रोफोनवर इन्सिडंट झाल्यानंतर पहिला जो पार्ट आहे त्या मायक्रोफोनच्या तिथे इंटरनलमध्ये तर तो आहे डायफ्रॅगम. म्हणजे ते वातावरणातले हवेतले जे काही कंपनं आहेत ते कंपनं त्या डायफ्रॅगमवर पडतात आणि त्या डायफ्रॅगमच्या मूवमेंटनुसार मग तुमच्या मायक्रोफोनच्या आउटपुटला इलेक्ट्रिकल करंट हा तयार होत असतो. आता फक्त डायफ्रॅगम हा एकटाच इलेक्ट्रिक करंट तयार करतो असं मी म्हणणार नाही. अजूनही त्याला मदतीला काही बरेचसे इंटरनल स्ट्रक्चरचे पार्ट्स असतात, ते आपण ज्या त्या मायक्रोफोनच्या वेळेस डिस्कस करू. थोडक्यात एवढं लक्षात घ्या, डायफ्रॅगम इज द मेन कंपोनंट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. आता ह्या मायक्रोफोनच्या बाबतीत क्लासिफिकेशन करायचं झालं तर मायक्रोफोन हे दोन पद्धतीचे असतात. फर्स्ट वन इज द प्रेशर टाईप ऑफ मायक्रोफोन अँड सेकंड वन इज दी व्हेलॉसिटी टाईप ऑफ मायक्रोफोन. आता प्रेशर टाईप ऑफ मायक्रोफोनमध्ये काय केलं जातं बघा, डायफ्रॅगमच्या एकाच बाजूनं साऊंड एनर्जी इन्सिडंट होत असते. मी रिपीट करतो, प्रेशर मायक्रोफोन्समध्ये डायफ्रॅगमच्या फक्त एका बाजूनं साऊंड एनर्जी इन्सिडंट होत असते, दुसऱ्या बाजूनं साऊंड एनर्जी इन्सिडंट होत नाही. त्याच्यामुळे आपण प्रेशर मायक्रोफोनच्या बाबतीत असं म्हणतो, इन प्रेशर टाईप ऑफ मायक्रोफोन्स द डायफ्रॅगम हॅज ओनली वन सरफेस विच इज एक्सपोज टू द साऊंड वेव्ज. म्हणजे डायफ्रॅगमचा फक्त एकच सरफेस हा साऊंड वेव्जला एक्सपोज केला जातो. म्हणजे काय, साऊंड वेव्ज फक्त एकाच सरफेसवर पडतात. देअरफॉर द आउटपुट करस्पॉन्ड्स टू द इन्स्टंटेनियस प्रेशर ऑफ द इन्सिडंट साऊंड वेव्ज. ओके, मग कोणकोणते असे प्रेशर टाईप ऑफ मायक्रोफोन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत? तर प्रेशर टाईप ऑफ मायक्रोफोन जे मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कार्बन मायक्रोफोन आहे, क्रिस्टल मायक्रोफोन आहे, डायनॅमिक मायक्रोफोन आहे आणि कॅपॅसिटर मायक्रोफोन आहे. सो 4 टाईप्स ऑफ प्रेशर मायक्रोफोन्स आर अवेलेबल इन द मार्केट: कार्बन मायक्रोफोन, क्रिस्टल मायक्रोफोन, डायनॅमिक मायक्रोफोन, कॅपॅसिटर मायक्रोफोन. आता मायक्रोफोनचं दुसरं आपण वर्किंग प्रिन्सिपलनुसार टाईप जो बघणार आहे त्याला म्हणलं जातं व्हेलॉसिटी मायक्रोफोन. आता ह्या व्हेलॉसिटी मायक्रोफोनमध्ये डायफ्रॅगमच्या दोन्ही सरफेसला साऊंड प्रेशर हे इन्सिडंट होत असतं. त्याच्यामुळं डायफ्रॅगम हा जो पडदा आहे त्याच्या दोन्ही बाजूनं साऊंड प्रेशर हे नेहमी अप्लाय होत असतं. त्याच्यामुळं असं म्हणलेलं आहे, हिअर द साऊंड वेव्ज विल हिट बॅक अँड फ्रंट सरफेस ऑफ द डायफ्रॅगम अँड द टोटल इफेक्ट ऑफ द साऊंड वेव्ह इज प्रपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्ह. त्याच्यामुळं दोन बाजूला पडण्यानं जे काही प्रेशर आहे ह्या प्रेशरमधला जो काही डिफरन्स आहे हा डिफरन्स तुमचा इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी हा ॲप्लिकेबल आहे. प्रेशर मायक्रोफोनमध्ये एकाच सरफेसवर साऊंड एनर्जी पडत होते, एक्सपोज झालेला सरफेस आहे तो एकच होता. व्हेलॉसिटी मायक्रोफोनमध्ये बॅक अँड फ्रंट दोन्ही साईडला साऊंड एनर्जी इन्सिडंट होते आणि त्याच्यामुळं जी काही झालेली मूवमेंट आहे त्या मूवमेंटचा जो काही डिफरन्स काढला जातो तो डिफरन्स हा तुमच्या इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी ॲप्लिकेबल आहे. द इलेक्ट्रिकल आउटपुट करस्पॉन्ड्स सबस्टॅन्शियली टू द इन्स्टंटेनियस पार्टिकल व्हेलॉसिटी इन द इम्प्रेस्ड साऊंड वेव्ज. आता हे व्हेलॉसिटी मायक्रोफोनचे क्लासिफिकेशन बघितले तर रिबन मायक्रोफोन हा सगळ्यात महत्त्वाचा जो आपण स्टडी करणार आहोत, अँड प्रेशर मायक्रोफोन्स दॅट आर अल्टर्ड टू प्रोड्यूस फ्रंट अँड बॅक डिस्क्रिमिनेशन. तर आपण रिबन मायक्रोफोन हे त्याचं एक्झाम्पल ठेवूयात.
आता ह्या मायक्रोफोनच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेन्सिटिव्हिटी ऑफ द मायक्रोफोन. सेकंड वन इज द आउटपुट इम्पेडन्स ऑफ द मायक्रोफोन. थर्ड वन इज द सिग्नल टू नॉइज रेशियो ऑफ द मायक्रोफोन. फोर्थ वन इज द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ द मायक्रोफोन. फिफ्थ वन डायरेक्टिव्हिटी ऑफ द मायक्रोफोन. अँड सिक्स्थ वन डिस्टॉर्शन इन द इलेक्ट्रिकल आउटपुट. सो लेट अस हॅव स्टडी वन बाय वन. एक एक करून आपण त्याचे स्टडी करूयात. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स एक आपण मायक्रोफोनची बघू. ती आहे सेन्सिटिव्हिटी और आउटपुट लेवल. तर मायक्रोफोन हा सेन्सिटिव्ह कसा असतो किंवा केव्हा आपण म्हणतो की मायक्रोफोन हा हायली सेन्सिटिव्ह आहे ते इथं आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळं सेन्सिटिव्हिटी इज द मेजर ऑफ इलेक्ट्रिकल आउटपुट ऑप्टेंड फ्रॉम द मायक्रोफोन विथ रिस्पेक्ट टू द साऊंड प्रेशर इन्सिडंट ऑन इट. म्हणजे ज्या पद्धतीनं साऊंड प्रेशर इन्सिडंट होतं त्याच्यानुसार तो इलेक्ट्रिकल करंट तयार करत असतो. त्याच्यामुळं कमीत कमी प्रेशर जरी तो तयार करत असेल, कमीत कमी प्रेशर ॲक्सेप्ट करूनही तो चांगल्या पद्धतीचा करंट तयार करत असेल तर आपण त्याला असं म्हणू इट इज हायली सेन्सिटिव्ह. सो द सेन्सिटिव्हिटी ऑफ ए मायक्रोफोन शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल अँड द युनिट फॉर सेन्सिटिव्हिटी इट इज ऑलवेज डेसिबल्स. त्याच्यामुळे आपण असं म्हणू सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू मॅथमॅटिकली इफ वी रिटर्न सेन्सिटिव्हिटी इन डेसिबल्स इज इक्वल टू 20 log to the base 10 of ratio of output in volt RMS root mean square divided by effective sound pressure in dyne per centimeters. राईट. म्हणजे तुमचा मायक्रोफोन हा हायली सेन्सिटिव्ह असला पाहिजे आणि त्यांनी मॅक्झिमम आउटपुट किंवा मॅक्झिमम करंट हे त्याच्यावर इन्सिडंट होणाऱ्या प्रेशरसाठी तयार केलं पाहिजे. राईट. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा जो नेक्स्ट पार्ट शिकणार आहोत त्याला म्हणलेलं आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय असतो तर हे मायक्रोफोन रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीजवर कसा ऑपरेट होतो ह्याच्याचा जो काही रिस्पॉन्स आहे त्याला म्हणलं जातं फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑडिएबल फ्रिक्वेन्सी रेंज 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज आहे. ह्याच्या आधी मी बऱ्याचदा बोललो. मग फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम असतो. आता स्पेक्ट्रमचा अर्थ काय, एक्स ॲक्सिसला नेहमी फ्रिक्वेन्सीज प्लॉट केलेले असतात आणि वाय ॲक्सिसला ॲम्प्लिट्यूड असतं. मग मी जर एक्स ॲक्सिसवर 20 हर्ट्ज ही माझी बिगिनिंग फ्रिक्वेन्सी सांगितली आणि 20 किलो हर्ट्ज ही माझी एंड फ्रिक्वेन्सी सांगितली तर 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्जमध्ये तो कशा पद्धतीनं ऑपरेट करतो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला कसा रिस्पॉन्स करतो हा झाला त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. सो while defining frequency response we say that it is the graph of the microphone output obtained for different frequency sound waves incident on it versus the frequency. Ideally speaking the frequency response should be flat म्हणजे सारखा असला पाहिजे. प्रत्येक फ्रिक्वेन्सीला त्यांनी इक्विव्हॅलंट आउटपुट तयार केलं पाहिजे. सो द आयडियली स्पीकिंग फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स शुड बी फ्लॅट over entire audible frequency range that is 20 hertz to 20 kilohertz and it should produce equal electrical output for sound waves of all the frequencies. म्हणजे प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी त्यांनी इक्वल इलेक्ट्रिकल आउटपुट तयार करणं अपेक्षित आहे. राईट. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याला म्हणलं जातं आउटपुट इम्पिडन्स. आता मायक्रोफोनचा आउटपुट इम्पिडन्सच्या बाबतीत असं म्हणलं जातं द आउटपुट ऑफ द मायक्रोफोन इज अप्लाइड टू द इनपुट ऑफ ॲन ॲम्प्लिफायर. म्हणजे तो माईक नेहमी त्या ॲम्प्लिफायरला जोडला जातो. त्याच्यामुळं जर आपल्याला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करायची असेल तर तुमच्या ॲम्प्लिफायरचा इम्पेडन्स हा तुमच्या मायक्रोफोनच्या इम्पेडन्ससोबत मॅच झाला पाहिजे. म्हणजे परफेक्ट मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होण्यासाठी द impedance of the microphone should be exactly equal to the impedance of the amplifier. दोन्ही इम्पेडन्स सारखे असतील तर मॅक्झिमम पॉवर तिकडे ॲम्प्लिफायरकडे जाईल. दोन्हीपैकी कुठला जरी इम्पेडन्स जर मॅच होत नसेल तर मॅक्झिमम पॉवर तयार होणार नाही. कदाचित तिथं स्टँडिंग वेव्ज ह्या तयार होत असतात. त्याच्यामुळं द आउटपुट इम्पेडन्स ऑफ द मायक्रोफोन शुड बी मॅच टू द इनपुट इम्पेडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर. ऑलवेज द आउटपुट इम्पेडन्स इट इज मेजर्ड इन ओहम्स. Now, one of the important characteristics of microphone it is डायरेक्टिव्हिटी. त्यालाच पिकअप पॅटर्न असंही म्हणलं जातं. सो डायरेक्टिव्हिटी म्हणजे काय? डायरेक्टिव्हिटी इट इज अ ग्राफ ऑफ मायक्रोफोन आउटपुट वर्सेस अँड अँगल. दिस प्लॉट शोज
directional sensitivity of the microphone. To plot a pickup pattern, the microphone is kept at the center and the output is measured by changing the position of the sound source with 360 degree in suitable steps. आता याचा अर्थ काय बघा, हा डायरेक्टिव्हिटी किंवा ह्याचा पिकअप पॅटर्न चेक करण्यासाठी सपोज एक इमॅजिन करा, एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचं सेंटर आहे. तर त्या सेंटरला मायक्रोफोन ठेवला जातो आणि जो आवाज तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे तो सर्कलच्या पेरिफेरीवर फिरवला जातो. म्हणजे सर्कलवर तो साऊंड क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असा फिरवला जातो. म्हणजे मायक्रोफोन आहे तुमच्या सर्कलच्या सेंटरला आणि तुमचा जो आवाज आहे तो आहे त्या सर्कलवर, सर्कलच्या पेरिफेरीवर. मग तो एकतर आपण क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनं फिरवतो, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, दोन्हीपैकी एका ठिकाणी तो फिरवला जातो. आणि प्रत्येक पोझिशनसाठी तो मायक्रोफोन काय इलेक्ट्रिकल आउटपुट तयार करतो ते आपण मेजर करतो आणि त्या इलेक्ट्रिकल आउटपुट तयार करण्याच्या नुसार तो किती सेन्सिटिव्ह आहे कोणत्या डायरेक्शनला हे ठरवलं जातं. त्याच्यामुळं नेहमी लक्षात घ्यायचं की डायरेक्टिव्हिटी ही कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर तो ऑल 360 0 to 360 डिग्रीमध्ये कोणकोणत्या डायरेक्शनला कशा पद्धतीचं इलेक्ट्रिकल आउटपुट देतो आणि सेन्सिटिव्हिटी दाखवतो, त्याच्यावरून त्याची डायरेक्टिव्हिटी ठरत असते. रिमेंबर दॅट द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड मायक्रोफोन नॉट चेंज्ड, ओनली द अँगल थीटा इज चेंज फ्रॉम 0 to 360. म्हणजे मायक्रोफोन आणि सोर्समधला डिस्टन्स तुम्हाला बदलायचं नाही आहे, फक्त त्याचा अँगल बदलायचा आहे. बेस्ड ऑन द पिकअप पॅटर्न द मायक्रोफोन्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. The type of microphone, its pickup pattern and the corresponding mathematical expression is given in table 1. आता बघूया हा टेबल काय सांगतो. हे बघा इथे टेबल दिलेले. आता हा पहिला जो आहे हा ओमनी डायरेक्शनल डायरेक्टिव्हिटी आहे. इथं जर बघितलं तर तो 0 to 360 डिग्री सगळ्या डायरेक्शनसाठी इक्वल आउटपुट तयार करतो. त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू E0 आहे. अशा पद्धतीच्या पॅटर्न्सला, डायरेक्शनल पॅटर्न्सला आपण ओमनी डायरेक्शनल पॅटर्न म्हणतो. त्याच्या खाली जर बघत असाल तुम्ही तर बाय डायरेक्शनल पॅटर्न आहे. इथं तो काही पर्टिक्युलर एरियामध्ये सर्क्युलर दाखवतोय, म्हणजे फिगर ऑफ 8 तयार होत आहे. म्हणजे 8चा आकडा दिसतो इथं आपण, म्हणजे त्या 8च्या आकड्यामध्ये त्याचा डायरेक्शनल पॅटर्न आहे. म्हणून त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आउटपुट व्होल्टेजचं लिहिलेलं आहे E इज इक्वल टू E0 कॉस थिटा. आता 3 नंबरला जो आहे तो आहे युनिडायरेक्शनल आहे. युनिडायरेक्शनलमध्ये तो एकाच डायरेक्शनला सेन्सिटिव्ह आहे आपल्याला दिसतं. त्याच्यामुळं 90 डिग्री टू 270 डिग्रीचा हा जो ॲक्सिस आहे तर तो वरच्या बाजूला हायली सेन्सिटिव्ह आहे, पण 90 डिग्री टू 270 डिग्रीच्या खालचा जो ॲक्सिस आहे तर तिथं त्याची सेन्सिटिव्हिटी कमी आहे असं लक्षात येतं. त्याच्यामुळं हा युनिडायरेक्शनल पॅटर्नमध्ये येतो. त्याच्यामुळं त्याचं इक्वेशन लिहित असताना आपण लिहिलं आहे E इज इक्वल टू E0/2 इंटू ब्रॅकेट 1 + cos थिटा. त्याच्यानंतरचा जो पॅटर्न आपल्याला इथं दिसतोय तो आहे सुपर कार्डियॉड. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की हा युनिडायरेक्शनल नेचरमध्येच आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण बघितलं हायपर कार्डियॉड. इथंही जर आपण बघितलं तरी हा युनिडायरेक्शनल पॅटर्नमध्येच मोडतो. त्याच्यामुळं तुमचा 3, 4 आणि 5 ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये ही युनिडायरेक्शनल पॅटर्नमध्ये येणारे सगळी त्याची डायरेक्टिव्हिटी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स समोर दिलेले आहेत. राईट. आता हा पार्ट संपल्यानंतर आपल्याला पुढच्या टर्मला जायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सिग्नल टू नॉईज रेशो. आता सिग्नल टू नॉईज रेशो म्हणजे काय, जेव्हा मायक्रोफोन हा इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करतो तर त्याच्यामध्ये सिग्नल क्वालिटी आणि नॉईजचे कंटेंट्स किती आहेत हा डिसाईड करणारा पॅरामीटर इट इज कॉल्ड ॲज द सिग्नल टू नॉईज रेशो. सो आपण जर बघितलं सिग्नल टू नॉईज रेशो हा शब्द वापरतो. रेशो म्हणजे काय, न्यूमरेटरमध्ये सिग्नल आहे, डिनॉमिनेटरमध्ये नॉईज आहे, S/N असा तो रेशो आहे. आता नेहमी लक्षात घ्यायचं आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये नॉईज जास्त हवा असतो का कमी, तर याचं उत्तर आहे कमी. कमी म्हणजे काय, तर आयडियली आपण असं म्हणतो आयडियल कंडिशनमध्ये नॉईज नसलाच पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये नॉईजच तयार झाला नाही पाहिजे. जर नॉईज नाही तयार झाला तरच सिग्नल हा स्ट्रेंथ क्वालिटी चांगली मिळेल. मग जर नॉईज आपण म्हणलं आयडियल कंडिशनमध्ये 0 आहे तर S/0 म्हणजे एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे SNR तुमचा इन्फानाईट असला पाहिजे, म्हणजे इन्फिनिटी असला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की एनिथिंग डिवायडेड बाय 0
इट इज ऑलवेज इन्फिनिटी. त्याच्यामुळे सिग्नलची क्वालिटी खूप छान मिळते जर नॉईज हा तुमचा 0 असेल तर. त्यामुळे सिग्नल टू नॉईज रेशोच्या बाबतीत आपण असं म्हणतो की डिस्टॉर्शन्स शुड बी 0 अँड सिग्नल क्वालिटी शुड बी हाय. So that's why SNR, it is one of the important parameter while discussing your microphone. Now if we understood the signal to noise ratio, let us have a look over the requirements of a good microphone. चांगला मायक्रोफोन कुणाला म्हणायचं, काय रिक्वायरमेंट्स आहेत. तर बघा खाली एक 6 रिक्वायरमेंट्स त्यांनी सांगितलेले आहेत. The first requirement of a good microphone that your microphone should be or must be highly sensitive or it should have high sensitivity. म्हणजे कमीत कमी साऊंड प्रेशरला सुद्धा त्यांनी डिटेक्ट केलं पाहिजे आणि त्याचं इलेक्ट्रिकल आउटपुट तयार केलं पाहिजे. म्हणजे तो खूप सेन्सिटिव्ह असला पाहिजे. त्याच्यामुळं युअर मायक्रोफोन शूड और मस्ट बी हाय सेन्सिटिव्हिटी और हायली सेन्सिटिव्ह. 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स हा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे दॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स शुड बी फ्लॅट. तो फ्लॅट असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी त्यांनी इक्वल आउटपुटच तयार केलं पाहिजे. आउटपुट बदललं नाही पाहिजे. म्हणजे 2 हर्ट्जला त्यांनी 20 हर्ट्जला त्यांनी तेच इलेक्ट्रिकल आउटपुट तेवढाच करंट तयार केला पाहिजे. 25 हर्ट्जला त्यांनी तेवढाच करंट तयार केला पाहिजे किंवा 20 किलो हर्ट्जला त्यांनी त्याच पद्धतीचा करंट तयार केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लक्च्युएशन्स नसावेत, आउटपुटमध्ये फ्लक्च्युएशन्स नसावेत. तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट असला पाहिजे. इट इज द सेकंड रिक्वायरमेंट. द थर्ड रिक्वायरमेंट द आउटपुट इम्पेडन्स मस्ट मॅच टू द इनपुट इम्पेडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आउटपुट इम्पेडन्स ऑफ द मायक्रोफोन हा इनपुट इम्पेडन्स ऑफ द ॲम्प्लिफायरला जर मॅच झाला, दोन्हीही मॅच झाले तरच परफेक्ट पॉवर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होतो. त्याच्यामुळं मायक्रोफोनचा आउटपुट इम्पेडन्स आणि ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पेडन्स हे दोन्ही मॅच असले पाहिजेत. फोर्थ वन, द डायरेक्शनल रिस्पॉन्स ॲज पर द नीड ऑफ द ॲप्लिकेशन इट इज बिईंग यूज्ड. डायरेक्शनल किंवा डायरेक्टिव्हिटी ही जसं ॲप्लिकेशनची गरज आहे त्या पद्धतीनं आपल्याला वापरता आली पाहिजे. सिग्नल टू नॉईज रेशो बी ॲज हाय ॲज पॉसिबल. तो जेवढा जास्तीत जास्त असेल तेवढा फायद्याचा आहे. आयडियल कंडिशनमध्ये आपण असं म्हणतो सिग्नल टू नॉईज रेशो इन्फानाईट असला पाहिजे. कारण नॉईज हा 0 असेल तर S/N म्हणजे N इज इक्वल टू 0. सो एनिथिंग डिवायडेड बाय 0 बिकम्स इन्फानाईट. सो आयडियली SNR should be infinite, but in practical case we say that SNR should be as high as possible and the distortions should be as low as possible. कमीत कमी डिस्टॉर्शन्स तुमच्या मायक्रोफोनमध्ये असले पाहिजेत. आता टाईप्स ऑफ मायक्रोफोनच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याला 5 मायक्रोफोन ह्या सिलेबसमध्ये शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये कार्बन मायक्रोफोन, क्रिस्टल अँड सिरॅमिक मायक्रोफोन, डायनॅमिक मायक्रोफोन, कंडेन्सर मायक्रोफोन आणि रिबन मायक्रोफोन. तर हे जे मायक्रोफोन आहेत त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल, त्यांचं कन्स्ट्रक्शन किंवा आपण त्यांचं वेगवेगळे समजा काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असतील, त्यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ह्या सगळ्या आपण शिकणार आहोत. सो हे पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्बन मायक्रोफोनला बिगिन करूयात. तर सध्या आपण स्टॉप करू इथे. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोफोनची डेफिनेशन शिकून घेतली, मायक्रोफोनचे टाईप्स कोणते आहेत ते शिकून घेतले, त्याच्यानंतर मायक्रोफोनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत त्याही आपण शिकून घेतल्या. आता हा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर ह्याच कन्सेप्टवर बेस्ट आता आपले पुढचे एक टाईप आपल्याला शिकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कार्बन, क्रिस्टल किंवा त्याला सिरॅमिकही म्हणलं जातं, डायनॅमिक मायक्रोफोन, कंडेन्सर मायक्रोफोन आणि रिबन मायक्रोफोनचा समावेश होईल. सो मीन व्हाईल वी विल स्टॉप हिअर. सो थँक्यू व्हेरी मच.